नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान योजना या संदर्भात मोठी खुशखबर समोर आलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, कित्येक मागील महिन्यांपासून तुम्ही ज्या पैशांची आतुरतेने प्रतीक्षा करत होता, ज्या हप्त्यांची तुम्ही आतुरतेने प्रतीक्षा चापकासारखी करत होता, आता ही तुमची खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे आणि खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते व पीएम किसान योजनेचा 1 हप्ता एकत्रपणे देण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। आता यासाठी नेमकी कोणती कामे करायची आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कधीपर्यंत रक्कम जमा होणार, ए टू झेड माहिती जर का शेतकरी बांधवांनो तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण की आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये नेमकी जमा होणार, कोणती शेतकरी बांधव यासाठी खऱ्या अर्थानं पात्र असणार, तसेच कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच शेतकरी बांधवांनो या हप्त्यांच्या लाभासाठी तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत का, हे सुद्धा आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या तारखेपर्यंत तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार, ए टू झेड माहिती तुम्हाला जाणून घ्यायला मिळणार आहे। त्यामुळे आता नक्कीच थोडासा वेळ काढून लक्षपूर्वक पाहत चला आणि जर का चॅनल वरती नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तर अपडेट या ठिकाणी आपण समजून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी तुमच्यासाठी स्पष्टपणे सांगितलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाला। याच कारणामुळे खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता व शेतकरी बांधवांनो तसेच पीएम किसान योजनेचा सुद्धा 24वा हप्ता आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे आता थोडासा भी न वेळ घालवता शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया की यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, ए टू झेड माहिती आता समजून घेऊया। तर आता चला थोडासा भी न वेळ घेता शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे अपडेट समजून घेऊया। तर पहा, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच जमा व्हायला पाहिजे होता, परंतु यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे संवाद साधला आणि तिथेच बोलले की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला काही तांत्रिक बाबी होत्या, निधी उपलब्ध नव्हता किंवा इतर शेतकरी बांधवांच्या तांत्रिक बाबी, याच कारणामुळे नमोचा हप्ता रखडण्यामध्ये आला आणि याच कारणामुळे शेतकरी बांधवांनो नमोच्या 9व्या हप्त्याला विलंब झाला। आणि आता याचमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं नमोच्या हप्त्याला विलंब झाला, याच कारणामुळे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता सुद्धा देण्याची वेळ आलेली आहे। आणि आता खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हटले की नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आजपासूनच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होत आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक पाहत चला कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, तसेच कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, त्यासोबत कोणत्या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये आजपासूनच या ठिकाणी वाटप होणार आहे, या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील तुम्हाला जाणून घ्यायला मिळणार आहे। त्यामुळे थोडासा वेळ काढून नक्की लक्षपूर्वक पाहत चला। चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर शेतकरी बांधवांनो काय करताय, चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात महत्त्वाचे अपडेट या चॅनलवरती सर्वप्रथम पाहायला मिळेल। तर आता पहा कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, सर्वप्रथम हे जाणून घेऊया। त्यानंतर लगेच आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत की नेमकी शेतकरी बांधवांनो कोणती कामे करायची आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर
पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आजपासून म्हणजेच की पहिल्याच टप्प्यामध्ये या 16 जिल्ह्यामध्ये राबवण्यामध्ये येणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. जर का या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर कसलीही काळजी, कसलीही चिंता करू नका. पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नक्कीच आता लक्षपूर्वक पाहत चला. आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, त्यानंतर तुम्हाला कोणती कामे करायची आहेत आणि त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो आपण हे जाणून घेऊया की नेमकी कोणत्या 16 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर आता चला सर्वप्रथम आपण कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत हे जाणून घेऊया. तर पहा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थानं पीएम किसान योजनेच्या सर्व मागील हप्त्यांचा लाभ भेटलेला आहे, अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. जर का तुम्हाला म्हणजेच की शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झाले असतील तरच तुम्ही पात्र असणार आहेत, हे सुद्धा लक्षात घ्या. आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असा देखील प्रश्न निर्माण झाला असेल किंवा उपस्थित झाला असेल की पीएम किसान योजनेचा लाभाचा आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांचं नेमकी काय आहे. तर पहा शेतकरी बांधवांनो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे तसेच आपल्या राज्याचे म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पीएम किसान योजनेवरतीच राज्य सरकारनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही धर्तीवरती खोललेली आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही खोललेली आहे. ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा खऱ्या अर्थानं म्हणजेच की शेतकरी बांधवांनो सुरक्षितपणे लाभ दिला जातो, अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जातो. त्यामुळे त्याच कारणामुळे ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ भेटतो, अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा लाभ भेटतो. तर आता चला शेतकरी बांधवांनो कोणती कामे करायची आहेत हे जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच पुढे एका मिनिटामध्येच, एका ते अर्ध्या मिनिटामध्येच आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. जर का त्या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये. पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे. तर पहा आता नंबर 1 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो, आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार कार्डाशी मोबाईल नंबर लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करायचा आहे. जे शेतकरी बांधव आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करतील असे शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं पात्र असणार आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक नाहीये असे शेतकरी बांधव अपात्र होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तातडीने करून घ्या. त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, जर का तुमचं म्हणजेच की आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक नसेल तर आधार बँक खात्याशी सुद्धा लिंक करून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव सुद्धा पात्र असणार आहेत. ज्या शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत. त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमची ई केवायसी पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थानं ई केवायसी अपूर्ण आहे असे शेतकरी बांधवांनी हप्त्यांच्या लाभासाठी ई केवायसी तातडीने करून घ्यायची आहे. जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ई केवायसी सुद्धा तातडीने पूर्ण करा, तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर आता चला शेतकरी बांधवांनो, ही जर का तुमची कामे पूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. परंतु पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे की नाही हे एकदा नक्की चेक करा. त्यामुळे ह्या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का नक्कीच पहा. तर आता पहा नंबर 1 वरती जिल्हा आहे बीड. बीड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, बीड मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर आता बीड मधील सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. बीड मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये खऱ्या अर्थानं जमा होणार आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो यवतमाळ. यवतमाळ मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल
तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे। त्यानंतर नागपूर, नांदेड, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतर रायगडमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर रत्नागिरीमधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा कसलीही काळजी, कसलीही चिंता करू नका। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे सोलापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर, त्यानंतर ठाणे, वर्धा, वाशिम या जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना रक्कम भेटणार आहे। त्यानंतर अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना जर का शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा आलेला असेल तर पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे अशीच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।